केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। केंद्र सरकारनं 4 श्रमसंहिता कायदा रद्द करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। लेबर कोड लावणाऱ्या केंद्र सरकारचा लेबर कोड लावणाऱ्या केंद्र सरकारचा मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती। केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाविरोधात आज विविध कामगार संघटनांनी भारत बंदची घोषणा केली होती। या बंदला कोल्हापूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला। या बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघटनांनी केंद्र सरकारने 4 श्रमसंहिता कायदा केला आहे तो रद्द करून पूर्वीचे कामगार कायद्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। या मोर्चामुळे दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर मार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली। यावेळी भाजप विरोधी घोषणा दिल्या गेल्या। त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना जोडे मारण्याचा कार्यक्रमही या मोर्चात केला गेला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्राचं 4 श्रमसंहिता धोरण कसे चुकीचे आहे हे सांगून अशा पद्धतीचे धोरण अवलंबून केंद्र सरकार देशभरातील कामगारांची पिळवणूक करू पाहत असल्याचा आरोपही यावेळी केला गेला। या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे इक्बाल शेख, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड सदाशिव निकम, कॉम्रेड रघु कांबळे, चंद्रकांत यादव, सुवर्णा तळेकर, स्मिता आंब्रे, सतीश सर्वगुडे, केएमटी युनियनचे मारुती कांबळे, शेतमजूर महिला संघटक हिराबाई कांबळे, भगवान पाटील, शिवाजी मगदूम, LIC कर्मचारी, बँक कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर। मंत्रिमंडळ झालं त्यात बाबासाहेब मजूर मंत्री झाले आणि त्याने कायदे केले। 48 49 जे कायदे आहेत सगळे ते बाबासाहेबांनी केलेले कायदे आहेत। त्याच्यामुळे सामाजिक